पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या श्री गणेशा नावामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही ते सॉन्ग जर ऐकलं असाल तर तुम्हाला समजून जाईल की ते पॉझिटिव्ह एनर्जी कशी तयार होते. 2019मध्ये ठरवलं की मला एक चित्रपट बनवायचा आहे. तर मी चित्रपट बनवायचं ते सर्चिंगमध्ये होतं की जनून कोण आहे याच्यामध्ये, की कोण करू शकतं. आपले टायटल आम्ही ते टिकल्या म्हणून चाललो होतो. अच्छा. त्या जे नाव आहे त्याचं. हो राईट. त्या मूवीमध्ये म्हणजे त्यांनी पिच केलं की टिकल्या नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते प्रथमेश जी करतील त्यांना ते सूट होते. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. वर्ष संपत आलं आहे, शेवटचा महिना आला आहे आणि या शेवटच्या महिन्यामध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय, श्री गणेशा, येत्या 20 तारखेला. आणि त्या चित्रपटाचे निर्माते माझ्यासोबत आहेत. इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी सरांनी सांगितलं की मला तसलं काय येत नाही, हा जरा सांभाळून काय करून. पण ज्या पद्धतीने सर तुम्ही सिनेमा सांभाळला, ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या कलाकारांना सांभाळला ना, तर मला असं वाटतं की ही खूप छोटी गोष्ट आहे तुमच्यासाठी. काय सांगाल, श्री गणेशा येतो तुमचा नवा कोरा चित्रपट, त्यातल्या त्यात सिनेमामध्ये साधीसुधी स्टारकास्ट नाही तर तगडी स्टारकास्ट आहे. प्रथमेश आहे, संजय सर आहेत, शशांक सर आहेत. किती भारी वाटतं, आपलं पदार्पण आहे निर्मिती क्षेत्रामध्ये आणि तेव्हा ही सगळी स्टारकास्ट आपल्यासोबत असते. नमस्कार, मी संजय भोसले, या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे. ॲक्च्युली हा चित्रपट बनवायचं रिझन म्हणजे मला त्याचं वेडच होतं. मी 2005पासून काही ना तरी काहीतरी करत होतो. जसे छोटे छोटे अल्बम होते, उडत्या चालीचे गाणे त्यावेळी चालायचे. मला वाटतं 2005मध्ये तो वेळच वेगळा काळ होता. तर मी ते केले आणि मध्ये एक गॅप घेतला. 2019मध्ये ठरवलं की मला एक चित्रपट बनवायचा आहे. तर मी चित्रपट बनवायचं ते सर्चिंगमध्ये होतं की जनून कोण आहे याच्यामध्ये, की कोण करू शकतं. तर मला ते संजय नवगरे यांचं नाव सुचलं, म्हणजे सुचवण्यात आलं. माझी टीम होती, दिनकर पंडित झाले, दीपक कुदळे झाले, डी के झाले, यांनी मला सुचवलं की संजय नवगरे छान चित्रपट लिहितात आणि बनवतात, त्यांच्या थ्रू आपण जाऊया. मी ॲक्च्युली त्यांना भेटलो पुण्यामध्ये. त्यांनी मला सजेस्ट केलं की मिलिंद जे आहेत, जे मिलिंदजी कवडे म्हणून आपण ओळखतो त्यांना, ते टाकाटकचे डायरेक्टर आहेत, त्यांना भेटूया. तर मग आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांच्याकडे एक छानशी स्टोरी होती. ती स्टोरी मला त्यांनी सांगितली, स्टोरी पिच केली. मी ऐकली पण आणि मला जाम आवडली ती. खूप छान होती. ॲक्च्युली टायटल आम्ही ते टिकल्या म्हणून चाललो होतो. अच्छा. जे नाव आहे त्याचं. हो राईट. त्या मूवीमध्ये म्हणजे त्यांनी पिच केलं की टिकल्या नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते प्रथमेश जी करतील त्यांना ते सूट होते. मी म्हटलं इट्स ओके, छान आहे. पण मला त्यांचं हे नव्हतं सांगितलं की त्यांचं हे कसं असेल, म्हणजे लूक कसा असेल. हां, मला ते स्टोरी ऐकल्यानंतर मला ते खूप आवडली आणि मी थोडंसं भावूक पण झालो त्यावेळेस लास्ट मुवमेंटला, कारण खूप मुवमेंट ते आहेत असे की एक भावनिक मुवमेंट आहे. तो चित्रपट पाहिला तुम्हाला कळेलच, त्याच्यासाठी चित्रपट पाहायला पाहिजे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे सर. लूक नंतर मला सांगितलं त्यांनी की त्याचे केस वगैरे काढूया, तो लूक बनवूया. आणि मग त्यांच्या वडिलांची भूमिका शशांक सर करतील असं मला म्हटले. सर मी म्हटलं शशांक सरांची भूमिका प्रत्येक वेळेस वेगळी असते. म्हटलं सर ते दाढी वगैरे वाढलेली, ते कसं काय करतील सर, नाही का. त्यांनी जे सांगितलं त्या लुकनं सर शशांक सर कसे करतील. सर म्हटलं आपण त्यांना बनवूया, त्यांचा पण लुक चेंज करूया म्हटलं आपण. म्हटलं सर ठीक आहे करूया, मग तुम्ही म्हणताय तर करूया. म्हटलं माझी काय कुठे ओळख नाही आहे, तुम्ही म्हणताय तर होऊ शकतं म्हणजे पॉसिबल. मग ते झालं, सगळ्या गोष्टी डन होत गेल्या, आर्टिस्ट डन झाले. आम्ही मेघा शिंदेला कास्टिंग केलं. नंतर संजय नार्वेकरांना पण त्याच्यात कास्ट केलं. त्यांचा पण लुक छान आहे. ते पण तुम्ही बघितल्यावर तुला समजून जाईल. ज्या पद्धतीने ट्रेलरमध्ये वावरतात आहेत ना, आरामात बसून, आणि शेवटी माझी गन कुटर आहे तर तो गँगस्टर लुक आहे ना, तो प्रॉपर गँगस्टर लुक त्याला तसा सूट झालेला आहे. एक नंबर सूट झालेला आहे त्यांचा लुक आणि ते कॅरेक्टर पण छान आहे. आणि नंतर आम्ही मग ठरवलं की आता आपण डेट वगैरे करूया, डेट लॉक करूया. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. नंतर आम्ही शूटिंगचं मग श्री गणेशा पण केला शूटिंगचा ॲक्च्युली. तर आम्ही मालवणला शूटिंग केलं. तर शूटिंग चालू झालं, तर रोडवरती शूट होतं भरपूर ठिकाणी, तर आम्हाला भरपूर अडचणी निर्माण झाल्या. बट आमची जी टीम होती ती भक्कम होती आणि त्यांनी खूप सपोर्ट करून त्यांनी ते शूटिंग आम्ही कसं बसं कंप्लीट केलंच आहे. आम्ही कुठे थांबलो नाही, थांबायची वेळ आली नाही. आणि टीमने खूप एफर्ट्स घेतले ॲक्च्युली, की खूप एफर्ट्स घेतले त्यांनी, मिलिंदजींनी पण घेतले. मी त्यांचं हार्डवर्क बघत होतो ॲक्च्युली. ते त्याच्यामध्ये एवढे घुसतात मिलिंदजी की ते कॉम्प्रोमाइज करण्यासारखं नाही. आणि ते कॉम्प्रोमाइज करत नाही कुठल्या गोष्टी. त्यांना जे पाहिजे, जी क्वालिटी पाहिजे ते क्वालिटी पाहिजेच आहे. ते कॉम्प्रोमाइज नाही आहे. त्यांना ए ग्रेडचं काम लागतं. त्यांच्या तोंडून मी कायम ऐकत असतो, सर आपल्याला ए ग्रेडचं करायचं आहे. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही सर. जसं तुम्ही बोललात की जिथे टीम असते ना, किंवा जिथे आपले भक्कम हात असतात ना आपल्यासोबत, त्यामध्ये ना कोणतंच काम कधीच फसत नाही आणि प्रत्येक कामाचा श्रीगणेशा होतच होता. राईट. तर ते चालू झालं, काम चालू झालं. त्यांच्या जे रूल्स आहेत त्याप्रमाणे झालं. त्यांचा एक रूल्स मला खूप आवडला ॲक्च्युली शूटिंग असताना.
जर मोबाईल तो वाजला तर मी ऐकलं होतं त्यांचं आधी, मी असंच फेसबुकला बघितलं होतं की मिलिंदजीचा एक रूल आहे की तो मोबाईल वाजला की ते 1,000 रुपये पॅनल्टी घेतात. तिथे पण त्यांनी त्यावेळेस फर्स्ट डेलाच सांगितलं जर मोबाईल वाजला तर 1,000 पॅनल्टी असणार आहे. फक्त प्रोड्युसरला ते आपण त्याच्यामधून हे करूया कारण प्रोड्युसरचे कॉल येऊ शकतात. मी पण सायलेंट ठेवलेला, पण आमचे 1-2-3 लोक सापडले होते. बट मिलिंदजींनी त्यांना शेवटी ते म्हणजे सोडून दिले. म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, बट तसं करू नका. पण त्यांच्या धास्तीने ते मोबाईल सायलेंट असायचे आणि काम फास्टमध्ये होत होतं. धास्ती बोलण्यापेक्षा तेवढा सिन्सिअरपणा सुद्धा आहे, कारण का कामाच्या ठिकाणी जर आपण मोबाईल असू द्या की कोणती दुसरी गोष्ट आहे, एक काम करताना दुसरं काम करायला गेलो तर ते पहिलं काम सुद्धा फसतं दुसरं पण फसतं, असं बोलायला हरकत नाही. ॲटोमॅटिक कॉल आला तर ड्रायव्हर्ट होतं. जे आपलं विजन असतं ते विजन बाजूला जाऊन आपण वेगळ्या विजनवरती जातो. आणि त्यांनी ते छान केलं. म्हणजे त्यांचं काम मला अजूनही आवडतं. भलेही वेळ जाऊ पण ते काम छान करतात. ते त्यांच्या कामात परिपूर्ण आहेत. तसं झालं तर प्रथमेशचं पण तसंच आहे सेम. म्हणजे टीम छानच आहे. म्हणजे मी कोणालाच काय म्हणणार नाही. तुम्ही प्रथमेश परब जर आले ते पण छान आहेत. शशांक शेंडे पण छान आहेत. त्यांचं काम एक अतिशय उत्तम आहे. मला तर खूप आवडलं. त्यांनी काम खूप आवडलं. नंतर मग गाणं करायचं होतं आम्हाला. नंतर गाणं तर रेडी झालं, बट चेहरा समोर येत नव्हता की कोणाला घ्यायचं सर, कोणाला घ्यायचं. तर मग मला म्हटलं जे गाणं बसवलं, जिनं कोरिओग्राफर जे काम केलं मेघा शिंदे, तिचं कसं काय बघा जरा तुम्ही. मला पाठवलं त्यांनी, सर हे कसं बघा, कसं वाटतं तुम्हाला. म्हटलं सर हे छान हे करते. मग ते म्हटलं हिला घ्यायचं का सर आपण. म्हटलं तुम्ही द्या ना चान्स. म्हटलं माझं काय, शेवटी तुमच्यावरच चालू आहे ना, तुम्ही येस म्हटलं तर मला काय प्रॉब्लेम नाही. आणि तिने ते गाणं वाजवलं. आज तिचं ते गाणं पण चांगलं चालू आहे. हो. आणि ट्रेंडला सुद्धा गाणं आहे, म्हणजे जेव्हा आउट झाल्यापासून ते गाणं ट्रेंडला आहे. तसं आपलं ट्रेलर सुद्धा सर ट्रेंडला आहे. ट्रेलरमध्ये आम्हाला कळून येतं आहे मुलगा आणि वडील आहेत हे समीकरण कुठेतरी बसतच नाही, कारण का मुलगा हा आईच्या जवळ असतो खूप आणि बापाच्या जवळ त्यांची लेक असते. पण इथे पूर्णपणे डिफरन्स आहे. इथे आपल्या या रोड ट्रिपमध्ये एक बाप आणि मुलगा सोबत आहेत. कुठे येतात काय जातात ते आपल्याला सिनेमागृहामध्ये बघायला मिळणारच आहे. तुमची कशी प्रतिक्रिया असते की जेव्हा आपण आपल्या वडिलांसोबत कुठेही जायचं असतं तेव्हा प्रोड्युसर म्हणून तर तुम्ही या सिनेमाकडे बघितलंच आहे एक निर्मात्याच्या दृष्टिकोनातून, पण एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तुम्ही या सिनेमाच्या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघता? ॲक्च्युली तसं पाहिलं तर स्टोरी माझ्याकडे पण फिरते थोडीशी. अच्छा. हां, थोडंसं म्हणजे ॲक्च्युली स्टोरी फिरते म्हणण्यापेक्षा आपल्या वडिलांच्या जवळची अशी आहे बोलायला काय हरकत नाही, कारण का जेव्हा कधी असा विषय निघतो ना तेव्हा प्रत्येकाचे डोळे पाणावले तर होतातच, पाणावले जातातच. त्यातल्या त्यात कुठेतरी एक मनामध्ये एक असं असं नाही की खूप अशा गोष्टी असतात एक मुलगा आपल्या वडिलांना बोलू शकत नसतो, कारण का वडिलांची धास्ती असते ती. त्याच्यानंतर वडिलांची ती धास्ती बोलण्यापेक्षा तेवढा आदर असतो. पण मला तर असं वाटतं की तुम्ही हा जो सिनेमा घेऊन आला त्याच्यामुळे मुलगा आणि वडिलांचं जे थोडंफार डिस्कनेक्शन असतं ते तर आता या सिनेमापासून पुसलं जाणारच आहे, एवढं नक्कीच आहे. नवीन एक कनेक्शन सुरू होईल. जो रोल प्रथमेशनी केला तिथे की तो रोल म्हणजे सगळ्यांच्या जीवनात ते घडलेलंच असतं. बरोबर. की सगळेच लहान मुलं जे असतात त्या वयामध्ये भरकटलेले असतात आणि त्यातून ते कसे सावरतात किंवा सावरले पाहिजे त्याच्यामध्येच आम्ही ते मांडलेलं आहे प्रेक्षकांसमोर. माझ्या जीवनात पण तेच होतं, पण मी तिथून बाहेर निघलो, आता सावरलोय. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये वडिलांसारखा एक मोठा हात आपल्या पाठीशी होता असं बोलायला काही हरकत नाही. नक्कीच नाही, होते ना, वडील होते, त्यांच्यामुळेच सगळं झालं. पण सगळ्यांच्याच आयुष्यात वडील शेवटपर्यंत नसतात, ते पण या सिनेमातून दिसतं. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी ते थांबतोय, कारण का ज्या पद्धतीने सरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ना तसाच सिनेमा एंटरटेनिंग तर आहेच आहे, पण कुठेतरी प्रेक्षकांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येईलच एवढं नक्की. 100%. खरं ते तर होईलच. आणि एक असतं ना की जसं मी बोललो की मुलगा ना कधी कधी घाबरत असतो आपल्या वडिलांसोबत बोलला की अरे मी कसं बोलू त्यांच्यासोबत हे कसं सांगू. पण ह्या सिनेमानंतर ते सगळं पुसलं जाणार आहे हे तर आहेच आहे. खरंच खूप भारी वाटतं सर तुमच्यासोबत गप्पा मारून, आणि सॉरी शेवटाकडे येताना आपले डोळे पाणावले त्याबद्दल. पण धन्यवाद एक नवा कोरा सिनेमा आमच्यासाठी घेऊन येतो त्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि श्री गणेशा चित्रपट सगळ्यांनीच पाहायला हवा मला असं वाटतं. चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही सर्वांनी हा सिनेमा बघा. 20 डिसेंबरला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये तो रिलीज होतोय. मला आनंद होईल की तुम्ही सर्वांनी पाहायला पाहिजे तो. तुम्ही बघा. आणि श्री गणेशा खरंच माझ्या जीवनात तो श्री गणेशा आहे. हो, म्हणजे असं बोला काय हरकत नाही की सरांच्या नवीन जर्नीची सुरुवात श्रीगणेपासून झालेलीच आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या श्री गणेशा नावामध्ये, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही ते सॉन्ग जर ऐकलं असाल तर तुम्हाला समजून जाईल की ते पॉझिटिव्ह एनर्जी कशी तयार होते. अजून 2 सॉन्ग आहेत ते पण छान आहेत आमचे. सावर एक झोका आहे, डागडुजी आहे, ते पण छान आहेत.
तुम्ही ते ते सुद्धा लवकरच आम्हाला बघायला मिळतील. नक्कीच नक्कीच. आणि ह्या चित्रपटाचं एक सांगायची गंमत राहून गेली. येस प्लीज. हो, तर चित्रपटाचं जे टायटल आहे हे मला शेवटपर्यंत सरांनी काही सांगितलं. ज्या मला 2 महिन्यापूर्वी रिलीज व्हायच्या 2 महिन्यापूर्वी सरांनी मला सांगितलं की सर आपल्याला हे टायटल ठेवायचं आहे. तर मला ते जाम आवडलं, कारण सॉन्ग पण तसं होतं श्री गणेशा म्हणून एक पॉझिटिव्ह होतं, जीवनाचं होऊ दे श्री गणेशा. तर ते खूप छान मला वाटलं आणि ते आज टायटलवरती आपण चाललोत पुढे, याचा आनंद आहे मला. बस. नाही खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास सर मी ते थांबतो आणि पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद. एक नवा कोरा सिनेमा आमच्यासाठी घेऊन येत आहे. डिसेंबर महिना खरंच खूप चांगला जाणार आहे या सिनेमामुळे आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि त्यासोबत तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू.